मोक्का कायद्यानुसार दाखल गुन्ह्यात अनीस अहमद, रियाज अहमद रंगरेज वय वर्ष 33 राहणार सोलापूर यास कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी जामीन मंजूर केला आहे। 2 जुलै 2025 रोजी सोहेल सय्यद हा नई जिंदगी सोलापूर येथे असताना यातील आरोपी अनीस अहमद व इतर आरोपींनी हात उसने दिलेले पैसे परत मागण्याच्या कारणावरून त्याला लाथाबुक्क्यांनी व चाकूने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनीस अहमद याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली होती। त्याच्या विरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कलम वाढ करण्यात आले होते। त्यावेळी अनीस अहमद यांनी सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता। न्यायालयाने तो अर्ज फेटाळला। अनीस अहमद यांनी अॅडव्होकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला। अर्जाच्या सुनावणीच्या वेळी अॅडव्होकेट रितेश थोबडे यांनी युक्तिवाद केला। आरोपी याचा गुन्ह्यातील सहभाग पाहता त्याचा सक्रिय असा सहभाग नाही, तो संघटित गुन्हेगारीचा म्होरक्या नाही असा युक्तिवाद मांडला। तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी 20,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर अनीस अहमद रंगरेज याचा जामीन मंजूर केला। आरोपीतर्फे अॅडव्होकेट रितेश थोबडे, अॅडव्होकेट राजकुमार मात्रे, सरकारतर्फे अॅडव्होकेट SS चौधरी यांनी काम पाहिले।